वाहनाच्या बिल लावल्या तुला का माऊरार आणली का रे दुसरी बायको तुला लग्न कसं काय केलं मला सांगलं नाही काही नाही काहीच नाही तुला घेणं ना आमचं आहे की तुला मोठा पोरगा त्याचं काही घेणं नाही बायको होती मी माय काही घेणं नाही आणली तुला माऊरार आता आता मी कुकडे जाऊ रे बाय मी कुकडे जाऊ अजिबात घरात यायचं नाही आता चालले जा तुम्ही दोघंही कुकडे बी काय घरात यायचं नाही काय तुझ्या बापाचं घर आहे का माय घर आहे मा बापान बांधलेला तू शिल्लकपणा करू नको तू जायचो जाणं शिंद हा हा तूच मला वाचकर म्हणत आण दुसरी बायको माझ्यानं होत नाही मानली मी दुसरी तू अकाउंट पोट दुखून राहिला आता हा आता शिल्लकपणा गरजच नाही रागाच्या भरात कोणी म्हणते माझ्यानं हे नाही होत ते नाही होत आणा दुसरी मग काय खरंच आणत असते का कोणी खरंच आणते का कोणी मला वाटलं ना तुझं मी असं करणार म्हणून माझी जिंदगी बरबाद केली निघा तू भेटून या घुबडली बी वाटलं नाही काही बेसरम आणायची हे बी आली तुमच्या मागे नवीन बायकोली काही बोलायचं नाही सांगून राहिलो तुले अजिबात तोंड शब्द नाही निघला पाहिजे तशी आहे की तशी आहे म्हणून मा प्रेम आहे ते लय दिवसाचं आम्ही प्रेम करून राहिलो आता लग्नाचा छान सापडा लग्न केलं आम्ही ना आता जर शिल्लक बोलशील तर तुझ्या कंबळला लाताच मारीन मी एवढं प्रेम मार नाही दाखवलं कधी तुम्ही ना मी जराशी बोलली तर बाबाला फडका आला तुमच्याला पाणी आलं चोर तुमच्या आले तर काय बोलू मी तुम्ही निघा डोर मला तोंड नका दाखवू इले तर जराशी काही वाटली नाही ना हे सगळं सोडून याच्या मागे आली काही लाज वाटू द्यावं तुले काय पाहिलं तू नाही याच्यात तुले माहित नव्हतं का याचं लग्न व्हायला याले मोठा पोरगा आहे म्हणून कशी काय आली याच्या मागे तू मला बोल नको तू अजिबात मी मागे फांगे नाही आली लग्न करून आली आणि ते बी तुझ्या नवऱ्याच्या परवानगीनं तुझ्या नवरा राजी होता माझ्यासोबत लग्न करायला आणि मी बी होती तू जास्त फडफड करू नको तुझी जागा आता पायाजो आहे माया घरात राहणं अशी तर एका कोपऱ्यात राहायचं आमच्या दोघांनी डिस्टर्ब करायचं नाही आम्हाला सांगून राहिलो तुले कधी राहणं शिंत नाही तर नी गटून थैली भरून चालली जायटो तुझी गरज नाही आता मला मी फडफड करू नाही मी जाऊ घराच्या बाहेर मी बी नाही जात मी बी लग्न करायला तुमच्या सोबत काही पाहून नाही येईल काही आणि काही तुम्ही ना मला तलाक नाही देल चालले बोटे पावती द्यायला का तुम्ही ना जाऊ मी घराच्या बाहेर मी अटीच राहीन मा पोरगान मी तुम्ही कशा खाता अटी उरार बसून मा आता मग मी पाहतो राहिनं मग तुले कोण म्हटलं राहू नको राहिनं एका कोपऱ्यात पोळे एक पोतं देतो तुले आणि एक वाकाई देतो अंगार ह्याले तर सर आहे तू अंदर अजिबात खोलीमध्ये यायचं नाही आमच्या दोघाही बोले डिस्टर्ब करायचं नाही आता चाल बघ घरात चाल तिच्या म्हटलं ऐकू नको भुकते जे हो ना आता मी कुत्री झाली पहिले बाबा गुलाबाचं फुल होती मी तुमच्यासाठी आता कुत्री झाली आहे की नाही बरं पाहिजे ना मी बी पाहतो ना मग पुढे काय आता का बाबा हे माझ्यासोबत अशी जर भांडणं करत राहिली तर कसं करू बाबा मी कशी जगू बाबा तुमच्या सोबत ते काही भादरत नाही ते काय भादरीन काही भादरली त्या दिवशी पाय काय झपकी मारतो तिला व्याज नाही अजिबात नाही चालतो चाल आपला काल दिवस खराब करतो चाल ते नान नको कुत्री घ्या शिवले रे तुला बायको आणलेले करून दुसरी पण मी बी एक हे आव ना बदमाश बाई आव ना तुम्हाला सुखाने जर जगू देईन तर मग म्हणजा ना तुम्ही नाही तुम्हाला अन्यास आणला तर मग म्हणजा तुम्ही उठता बसता तुम्हाला उठून पाहूनच जायला लावतो थांबा तुम्ही मागे चावणार आहे आता मी तुमच्या पिच्छा सोडत नाही ना पालीसारखी चिटकेला जा तुम्हाला आता थांबा तुम्ही शिल्लक वाहनाच्या निघणार रे भाई निघणं लवकर अटून निघणं तू का लेटे राहून राहिला रे उरार माया निघणं अटून जराशी काही लाजसरम नाही ते बेसरम खानीची ती सोबत आली ना तुझ्या सोबत लग्न करून तिलाही काही लाज नाही ना तिच्याही मागे पुढे कोण नव्हतं का काय सांगा अशी आवारा सोडेल होती ते अरे निघा रे कुत्रे हो कुत्रा कुत्री निघा ना दोघे निघा ना बाहेर घरात नसतात धसत ना कुत्रे बाहेर असते त्याची जागा काय बडबड करून राहिली वाटी आम्हाला डिस्टर्ब नको करू ना अडी तू कल लावू नको एक तर पहिलाच दिवस आहे पहिली राहत आहे आमची आम्हाला सुखान जगू दे ना नवरा बायकोले तू काल फडफड करून राहिली झाला ना तुझ्या निघलं डोळ्यातून काय तोंडे ते वचवच करून राहिली अडीसा शिवल्या असं शिवल्या तसं पहिलेच तुने जर मला सुख दिलं असतं तर काल हे गोष्ट झाली असती काल हे रिकाम्या गोष्टी झाल्या असत्या मी काल लग्न केलं असतं तूच तर या साऱ्या गोष्टीसाठी कारणीभूत आहेस ती गोष्ट म्हटली की मी नाही करत मी नाही येत मी नाही होत मी नाही तेवत मी नाही ढमुकवत तमुकत नाही तर पाडा असे होती आता मी लग्न केलं तर तुझं पोट दुखून राहिलं का बिनकल्या खानीच्या तुला काही लाज वाटू दे रे लाज वाटू दे ना मी नाही का तू रोज ते का तेच काय मग
काही लाज वाटू दे ना तुला, काही काय बोलून राहिला तर त्याच्यासाठी तुला बायको आणली दुसरी. काही लाज वाटू दे रे, एवढा मोठा पोरगा आहे ना तुले, त्याची किंमत नाही तुले काही. तर त्याने त्याच्याशिवाय काही नाही दिसत. मस्त खसखस काम करा, मस्त खसखस पैसे आणा कमावून, ते नाही तरी तेच गुल्ल्यासारखा पाहिजे त्याचा करेले. मला त्याच्याशिवाय काहीच नाही दिसत, मला तेच पाहिजे. हा ते हे मला द्यायला तयार आहे, मी तिच्यासोबत लग्न केलं. आता तू अडीचा फडफड करू नको. हा वय वय करू नको. तू नाही दिलं ना मला, मग तू कसं तू सरकी राय, चाल निघून. हा ते तू पाय. हो काय, बरं बरं. तू पाय ना, तू आता मी काय करतो तर पाय ना तू. फक्त तू जास्त फळफळ करून राहिला ना. आणि हे शिनाल बी आली ना अटी त्या मागे, हे तर चूपच आहे भडवी. पण इथं इथे काहीच घेणं देणं नाही ना. इले वाटवायला आपल्याला भेटला नवरा. मा नवरा हिसकून घेतला ना तिनं, लाज लावण्या खाणीची ना. उबड तोंडे माय नाव घेऊ. तुझ्या नवऱ्यानं माझ्यासोबत लग्न केलं काही, मी पाहून नव्हती आलती काही, की जबरदस्ती लग्न नाही केलं मी ना. तुझ्या नवराच मला फिदा व्हायला होता. नको बोलू, तू नको बोलू. औषा पाहायची चाल होय निघटून. तू जर सुखासुखी राहिलीस ती, तू मला खुश केलं असतं तर काल हे दिवस पाहा लागले असते तुले. पण तू यात मोठे गुण आहेत ना. तुला जास्त फळफळ करस ना. ऐकलं काय तुम्ही मामतलं नाही, तू ऐकत नाही मामतलं. तू काय करू, काय सहित टाकून चाटू काय तुले. चाल निघडू चल. अरे बरोबर आहे ना. आता का सहज लावून चाटशील तू मला. ही भेटली तुला चाटायले, चाटू आता इले चाट खालून पासून वर लोक. आता तू जाय ना, डोकं खाऊ नको ना. हो एक तर पहिला दिवस आहे आमचा. पहिल्या दिवशी भनभनी लावू नको आमच्या मागं तू घेणं देणं. काले फालतू अगाऊपणा करून राहिली अटी. जाय ना तू, हे तू काम करणं, शांतपणा करणं तिकडे. डोकं खाऊ नको. बरं बरं थांब, तू दाखवतो ना तुले मी. मा इंगा दाखवतो ना कसा आहे तर. थांब तुले काय इंगा दाखवण्यात दाखवतो जाय भाई. बरे तू थांब ना, तू राह ना यशो आरामात राह ना. नाही तू जिंदगी हराम केली मी ना तर मग म्हणणं उठता बसता तुले असं आणण्यास आणतो असं की करतो की बस तू पाय ना. मग तुले नाही तुले घराच्या बाहेर काढून द्यायला मी ना तर मग म्हणजो नावाची अर्ची नाही मी. चाल गेली ती अवदसा गेली. आणि ज्या नांदी लागायचं अजिबात, घुबडच्या नांदी अजिबात लागायचं नाही. या तोंड लागायचं नाही. कुत्री आहे बोलायली, म्हणजे आपण एक शब्द बोलली हे 10 शब्द बोलते बरं. मी अगो वय माझी पहिली बायको तुला सांगून देतो मी. आली डबल वापस तर आता तर वापस तर येणारच नाही म्हणा. ती तिकडे जाईन कुठे तरी. बापा लय बोगस बाई आहे बापा. निरा भाटासारखी सुरू करते तर बापा बंदच होत नाही बापा तोंडीचं. आपण कुठे लागतो बापा तिच्या पुढे. बापा आपण नाही बोलत. चाल मग चाल, आपले पहिला दिवस काल खराब करा. चाल बापा. चाल बरोबर अंदर. याची आली मला नाही सुख देत, आणली मी दुसरी. मग आता सुखासाठी मी काही करतो का बाबा. हे असं जर करत राहिले तर मी नटी राह कसं बाबा. आता तुम्हाला काय कामासाठी बाहेर नाही जावं लागत बाबा. माणसाची कामं बाहेरचीच असतात की. मी जर अटी एकटी असली तर ते तर उरावर येईन बाबा. चौथं मला मारूनच टाकीन. नाही करत ते काहीच नाही. तिचं टेन्शन न घेऊ. सगळे धाव खूप आलो. आणि तिला भ्याज नाही अजिबात. तुला सांगतो जे हाती येईन ती मारून फेकायचं तिला. नाही ना बाबा, मी काही भांडगोळी नाही ना बाबा एवढी. मला काही भांडणं येत नाहीत ना. पण कसं आता मी तिला 2-3 शब्द बोलली बाबा. पण माझ्या नाही होत बरं भांडण. ते पाहिजे बाबा तुम्ही सांभाळता तिले, नाही तर ते मला कसं जिना मुश्किल करीन ते बाया. बरं तू काही टेन्शन घेऊ नको त्या घुबडचं. अजिबात टेन्शन न घेऊ. आपली काल रात खराब करतो हे ना देणं. तिचं टेन्शन घेऊ. आपण लगून कासाठी केलं, एकामेकाला सुख द्यायसाठी. तुला सुख पाहिजे मला पाहिजे. तुमचं म्हणणं बरोबर आहे म्हणा. आता आपण लग्न सुखासाठीच केलं. पण ते आडवी टांग टाकून राहिली ना म्हणतात. उभी आडवीच कुदून राहिली बाबा ते. आता मी जर एकटी घरात असली तर सांगा मी काय करावं मग. आता ते आली तर तिनं द्या मला धमक्या काही, मारा तिनं मला. माझ्यात काही भांडणं होत नाहीत ना बाबा. जाऊ दे, तू तिचं टेन्शन घेऊ नको बरं. तिचा विषय बाजूला ठेव. आपली पहिली राहत आहे. आपण कसं आपलं पाहिजे ना. तू आता काय आहे तर मॅनेजमेंट कसं आहे. तू मला सुख दे, मी तुला सुख देतो. आपण एकामेकाचं पाहू ना. तिथं काय टेन्शन घेऊन राहिली, घेणं देणं, सुखात फालतू अडथळा, मन खराब करून घेणं. हो म्हणा. आता आपली पहिली राहता आपण बाबा हे दुसरं बोलत बसलो. हो बाबा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. बा मग तिचं काय टेन्शन घेऊन राहिली ती. मी असल्यावर टेन्शन घ्यायचं कामच नाही. सांग मग काही जुन्या पुराण्या गोष्टी तुया. कसं काय नाही. आता मी काय सांगू बाबा तुम्हाला. काही नाही बा माझं आता सांगायसारखं. तुम्ही सांगा ना काही तुमच्या जीवनातलं. माझ्या जीवनातलं सर्वात चांगलं काम म्हणजे तू आहेस. तुझ्यासोबत लग्न केलं ना मी म्हणजे पावणच झालं माझ्या. तुला सांगतो तू एवढी आवडतं मला काय सांगू. तुझ्या पुढे ऐश्वर्या राय बी फिकी आहे. हो तू एवढी सुंदर आहे दिसायला, एवढी चिकनी आहे दिसायला. तुला पाहिलं की नाही मन माणसाचं काय म्हणजे काय सांगू. आता काय बोला पुढे.
काही फेकू नका ना. ऐश्वर्या राय बी फेकी पडते लागे मापुढे. काही बापा मी काही एवढी सुंदर आहो काय? तुला खोटं वाटून राहिलं का? खोटं वाटून राहिलं का? मी खोटं बोलतो काय? हां खरंच ना. तुला सांगतो तू एवढी सुंदरच नाही कोणी. हा मी ना लोक बाईने पाहिली ते एवढी सुंदर. हा म्हणून तर मन तुझ्यावर आलं की नाही. हां आपलं प्रेम कसं झालं त्याच्यामुळेच झालं ना. हां मला तुला आवडतं खरंच ना. तू माझी ऐश्वर्या रायचाच दुसरी. हो का? खरंच काय? ऐश्वर्या रायपेक्षा बी सुंदर आहो का मी? म्हणूनच तुम्ही मला पसंत केला आहे की नाही? पायता बरोबरच. मग नाही तर काय तर. हा तू पटलीस मला तेवढी. हा हो ना. फुलासारखीच आहेस तू गुलाबाच्या. असं वाटते कचकणी. हा चावा घ्या फुलाले गुलाबाच्या. घ्या ना मग बापा गुलाबाच्या फुलाले चावा. कसा घेतात तर मला तरी सांगा. आता तेही सांगा लागते का तुले. ये ना मग समोर. होऊन जाऊ देऊ मग आता दणका. कसं आहे आता पहिली रात आहे आपली लग्नाची. जमके. बरं तुम्ही म्हणसान तसं. आता तुमच्या पुढे तर काही जाता येत नाही मला. तुम्ही म्हणसान तसं. चला मग मित्र उर्वरित भाग आपण उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा.